येणाऱ्या 8 डिसेंबरला प्रत्येक वर्षीप्रमाणे हिवाळी अधिवेशन कर्नाटक सरकार सुरू करत आहे. पण ही अधिवेशनं गोव्याला फिरायला पिकनिकला आल्यासारखं होऊ नये, लोकांच्या मनात ती भावना निर्माण व्हायला लागल्या. आणि सरकार उत्तर कर्नाटकावरती अन्याय न करता इकडली विकास कामं कशी राबवता येईल, उत्तर कर्नाटकावर अन्याय होऊ द्यायचं नाही अशी भावना ठेवून त्यांनी काम करावं असे भारतीय जनता पार्टीचे आम्ही सगळे नेते मंडळी बसून मागणी कर्नाटक सरकार पुढे ठेवतोय. आणि त्याचप्रमाणे गेली अनेक दिवस उत्तर कर्नाटकातील शेतकरी आंदोलनाच्या माध्यमातून त्यांच्यावर होणाऱ्या अन्यायाबाबतीत आवाज उठवण्याचा प्रयत्न करत आहेत. पण तिकडं ज्या पद्धतीनं सरकार त्यांना मान सन्मान द्यायला पाहिजे किंवा त्याची काळजी करायला पाहिजे तसं काही आम्हाला दिसून येत नाही. त्यांच्याबद्दल चिंता नसल्यासारखं दुर्लक्षित करण्याचं काम हे सरकार करायलंय. मुख्यमंत्री कोण होणार, कोळी नाटी रस्सा असले सगळे टीव्हीवर बघून आमच्या मनात प्रश्न निर्माण व्हायला लागलाय की हे चिकन कोळी नाटी असल्या गोष्टी करण्यासाठी मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री किंवा सरकार काम करायला लागले का, अशा प्रकारची भावना निर्माण व्हायला. त्या शेतकऱ्यांच्या वरती होणाऱ्या अन्यायाच्या विरोधामध्ये 9 तारखेला आमच्या भारतीय जनता पार्टीचे राज्याध्यक्ष विजयंत यांच्या नेतृत्वाखाली आमचे सगळे बेळगाव जिल्ह्यातील नेते मंडळी, आमदार खासदार किंवा आजी माजी आमदार खासदार या सगळ्यांच्या नेतृत्वाखाली सगळ्या शेतकऱ्यांच्या सहकार्यानं भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांच्या सहकार्याने विधानसभेला घेराव घालण्याचा कार्यक्रम 9 तारखेला यड्राप्पा मार्गवरील मालिनी सिटी पासून सुरू करून विधानसभेला घेराव घालून सरकारला जाब विचारण्याचा कार्यक्रम आम्ही करतोय. मी सगळ्या शेतकरी बांधवांना, सगळ्या बेळगाव भागातील किंवा उत्तर कर्नाटकातील माझ्या शेतकरी बांधवांना विनंती करतोय, सरकारला जाब विचारण्याचं काम आम्हा सर्वांचं आहे. ह्या कार्यक्रमाला यशस्वी करण्याकरता तुम्ही सगळ्यांनी भाग घ्यावं. 9 तारखेला सकाळी 10 वाजता यड्राप्पा मार्ग बेळगाव येथे सगळ्यांच्या सहकार्यानं विजेंद्र भारतीय जनता पार्टीचे राज्याध्यक्ष यांच्या नेतृत्वाखाली भारतीय जनता पार्टी सगळ्या नेत्यांच्या सहकार्यानं हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी आम्ही प्रयत्न करतो. तुम्ही सगळ्यांनी यामध्ये सहभागी व्हावं असं मी सगळ्यांना हात जोडून विनंती करतो.